फ्रेंड, मी आज तुम्हाला सांगणार आहे दुसऱ्या ब्लाऊजून कसे माप घ्यायचे साईडचं आणि बाहीचं. दुसऱ्या ब्लाऊजून कसं माप घ्यायचं म्हणजे फिटिंग कशी करायची मी ते तुम्हाला सांगणार आहे. फिटिंग आपल्याला कशी करायची ब्लाऊजची हे पहा. एकदम फिटिंग. हे ब्लाऊज मापाचं ब्लाऊज आहे. हे बनवलेलं ब्लाऊज आहे आपण. हे गोल्डन. हे पहा एकदम तंतोतंत एकदम तंतोतंत ओढून मोजायचे ब्लाऊज आपल्याला. ब्लाऊजला लावून जे हुक आयपट्टीपासून आयपट्ट्या बाजूला काढून टाकल्या. आयपट्ट्या आपल्याला मदत नाही धरायच्या. हे पहा एकदम फिटिंग, एकदम सरळ. हे पहा एकदम. ही हुक पट्टी आपल्याला मदत धरायची आहे. तिला धरूनच आपल्याला एक्स्ट्रा उरलेली मार्जिनवर मोजायचे किती झाले. साडेपाचचे आपल्याला 4 भाग बनवायचे. 4 भाग बनवले बघा. पावणे तीन मध्ये 2च बनलेत आणि पावणे 3 मधून 2 बनवायचे परत. तर दीडला एक सूट कमी आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला ह्या साईडवर एक सूट कमी टाकायचं आहे दीडला. हे पहा एक सूट कमी. बाहीला काय सरळच मोजून घ्यायची आपल्याला. बाही किती आहे तर बाही आहे 4.5. हे पहा 4.5. इथं एक सूट कमी घ्यायचा आहे दीडला. चॉक घेऊन मार्किंग करून घेऊ आपण. हे पहा हे 4.5 आणि खाली दीडला एक सूट कमी घ्यायचा आहे. हे पहा मार्किंग करून घेतलेली आहे आपण. सरळ ह्या मार्किंगवर अंदाजानं असं स्लो मध्ये रेषा मारून घेऊ म्हणजे आपल्याला बी समजन. हे पहा किती छान आपल्याला फिटिंग आलेली आहे. सरळ शिलाई आली तेवढंच आपल्याला ब्लाऊज पण फिनिशिंग मध्ये दिसेल. हे पहा अशा 3 शिलाई मारून घ्यायच्यात. कमी जास्ती परत मारायची गरज नाही पडणार. 3 शिलाई असली ना जवळजवळ 3 शिलाई मारून घ्यायच्यात. फिटिंग केल्यानंतर बरं आपलं माप मोजून घेतल्यानंतर हे पहा अशा प्रकारे किती छान फिनिशिंग आली. आता आपलं पॅक केलेलं तर दिसणार पण नाही आहे. हे पहा ब्लाऊज एकदम रेडी तयार झालेलं आहे. हे पहा व्यवस्थित पार्ट आहेत. हे पण व्यवस्थित आलेलं आहे. असं मागं पुढे आलेलं नाही आहे. अशा प्रकारे ब्लाऊज झालेला आहे. दोन्ही बी साईड झालेली आहे. हे पहा एकदम फिनिशिंगमध्ये झालेले आहे. ब्लाऊज आवडलं तर लाईक सबस्क्राईब करा प्लीज. हे पहा ब्लाऊजची बाही. हे पहा छोट्या मापाचं ब्लाऊज आहे. 30 छातीचं ब्लाऊज आहे हे पहा. पायपिंग किती छान आलेली आहे. न इस्त्री करता पायपिंगमध्ये गळ्यामध्ये व्यवस्थित बसलेली आहे पायपिंग. हे पहा हे पहा हे पहा ब्लाऊज एकदम रेडी झालेले आहे.